श्री गणेशाय नमः. आज आहे क्लासचा दिवस 23वा आणि आज आपण शिकणार आहोत बेसिक टू ब्रायडल ह्या क्लासमध्ये की सुरुवात किती छान मनमोहक आणि सुंदर करायची. तर सुरुवातीला मी इथे पिकॉक्स ड्रॉ केलेला आहे आणि पिकॉक्स ड्रॉ करताना पहिले बॉडी आणि त्यानंतर उजवा आणि डावा पंख आणि पंखानंतर पिसारा अशी स्टेप बाय स्टेप तुम्ही कधीही जेव्हाही कोणताही पिकॉक काढाल तेव्हा तुम्हाला ही प्रोसिजर फॉलो करायची आहे. तर सुरुवातीला बॉडी काढून घेतली आणि त्यानंतर पंख लेफ्ट आणि राईट साईडला ड्रॉ केले. पुन्हा पंखांच्या आतमध्ये ड्युअल लाईन केली आणि वरचा जो पिसारा आहे त्याला 3 लाईन देऊन वरच्या लाईनला स्कॅलप ड्रॉ केलेलं आहे. आता त्याला जर पिसाऱ्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला काहीतरी तुम्हाला स्ट्रक्चर तिथे बिल्ड करायला हवं. सो मी सिम्पल आणि स्वीट बिकॉज आपण हा पिकॉक जो आहे तो महलच्या आतमध्ये ड्रॉ करणार आहे, त्यामुळे इथे तुम्ही पिकॉकचं जास्त फेदर एक्सटेंड करू शकत नाही, वाढवू शकत नाही, बिकॉज अदरवाईज तो महलच्या आतमध्ये बसणार नाही. पिकॉकचं जर फेदर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्हाला महल जो आहे तो मोठा काढावा लागणार. तर घरासारखा आकार मी काढून घेतला. कशासाठी? तर महलासाठी. आणि त्यानंतर वरती जो आहे घराला असे छप्पर असतात तसे इथे छप्पर द्यायचं नाही आहे, तर पानाचा एक आकार काढून त्याच्या आतमध्ये डिझाईन ड्रॉ करायची आहे. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते महलमध्ये ॲटोमॅटिकली होऊन जाईल. आता आपण तुम्ही बघू शकता इकडे मी कशा पद्धतीने फिलिंग केलेली आहे. महलाला जे बार असतात, जे कडे असतात, ते कडे तुम्हाला इथे ह्या पद्धतीनेच दाखवायचे आहेत. ते सुंदर दिसतील आणि डिझाईन ही मोहकसुद्धा दिसायला हवे. बिकॉज आजच्या क्लासचं टॉपिकच आहे की मनमोहक आणि सुंदर अशी डिझाईन तयार करायची आहे. आता पिकॉक्सच्या आतमध्ये तुम्हाला जास्त काम करायचं नाही आहे, बिकॉज लहान साईज आहे आणि डिटेलिंग वर्क असल्यामुळे आपण इकडे फक्त आतील पंख बोल्ड केले आणि पिसारा आउटर लाईननी बोल्ड करून बस इतकंच नॉर्मली करून आतील बॉडीसुद्धा बोल्ड करायची आहे. त्यामुळे तो कलर खूप सुंदर देईल तुम्हाला. दॅन लेफ्ट आणि राईट साईडला मी 3 लाईन्स ड्रॉ करत आहे, कारण की आपल्याला पूर्ण महलचं स्ट्रक्चर इथे बनवायचं आहे आणि फक्त सिंगल नाही तर डबल महल आपण इथे बघणार आहोत. आता सुरुवातीला त्याच्या बाजूला आणखी एक छोटंसं महल तुम्हाला सेम पद्धतीने ड्रॉ करायचं आहे आणि सेम डिझाईन तुम्ही इथे इम्प्लिमेंट करू शकता. अदरवाईज दुसरी डिझाईन तुम्ही इथे टाकू शकता. आता महल तयार करताना कोणत्याही 2 महलामध्ये किंवा आतमध्ये टॉपिक तुम्ही सेम ठेवू शकता किंवा डिफरंट ठेवू शकता. आता महलच्या आतमध्ये नक्की काय करायचं हा प्रश्न तुमच्या इथे सॉल्व होणार आहे. जसे की मी फर्स्ट टाईम पिकॉक काढला, आता सेकंड टाईम मी लोटस काढत आहे. प्रत्येक वेळी डिझाईन चेंज करू शकता, प्रत्येक वेळी तुम्ही तीच डिझाईन ठेवू शकता. 2 ऑप्शन तुमच्याकडे आहेत. फक्त डिझाईन ही हलकीशी नॉर्मल, डिसेंट आणि सुंदर असायला हवी. भरीव डिझाईन तुम्ही इथे ड्रॉ केली तर स्ट्रक्चरच बदलून जाईल आणि एक्झॅक्टली महल कोणता आणि आतील डिझाईन कोणती यामध्ये फरकच राहणार नाही. आता आपण ह्यावरती काढणार आहोत मोर काढताना सुरुवातीला हा सेकंड मोर आहे या महलमधला. पहिला मोर तुम्ही बघितला स्टार्टिंगलाच मी ड्रॉ केला आणि हा सेकंड जो की त्या महलावरती बसलेला आहे आणि एक मोर महलाच्या आतमध्ये आहे, असं आपण इथे इंटरफेस करणार आहोत. सुरुवातीला मी फक्त नॉर्मली डायग्राम काढून घेतलेला आहे. खूप बोल्ड करायचं नाही, जास्त हेड आतील बॉडीला तुम्ही बोल्ड करू शकता आणि सेम पंखसुद्धा तुम्ही बोल्ड करून दाखवा. कलर जास्त येईल तर क्लायंट जास्त हॅपी होईल. जर खूप बारीक काम करताय तुम्ही फॉर एक्झाम्पल, बट जर फर्स्ट डे गेला, सेकंड डेला जर कलरच नाही आला तर मग क्लायंट काय बोलेल, डिझाईन तर ठीक काढले पण बट कलर इम्पॉर्टंट आहे मेहंदीचा. त्यामुळे तो वरच्या बाजूला आणि तुम्ही हे स्टार्टअप डिझाईन ड्रॉ करताय किंवा पामवरती डिझाईन करताय तरीसुद्धा जर तुम्ही इतक्या बेस्ट ऑफ तुमचं 100% दिलं तर कलर हा खूप सुंदरच येणार आहे. आणि प्रत्येक वेळी कलरचा विचार केलाच गेला पाहिजे, कारण की फक्त डिझाईन ते आपण मेहंदी काढल्यानंतर माझं असं पर्सनल ओपिनियन आहे, मेहंदी आपण किती बारीक काढू शकतो, बट जर इन केस शेडिंगमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे फ्लावर्स काढता, भरपूर मोठे आर्टिस्ट फ्लावर्स काढतात पण ते अप्पर साईडला काढतात आणि शेडिंगमध्ये, तर वरची स्किन जे आहे ते जाड असल्यामुळे तिथे ॲब्झॉर्प्शन
ची जी प्रोसेस आहे, जे ऑइल आहे ते जास्तीत जास्त लेयर्सपर्यंत आतमध्ये जात नाही, त्यामुळे तिथे वरच्या बाजूला कलर येत नाही. ते जर अपोजिट साईड तुम्ही जर पाम बघितला तर स्किनची लेअर पातळ असल्यामुळे मेहंदी जास्तीत जास्त लेयर्सपर्यंत जाते आणि कलर सुंदर येतो. पण फक्त मेहंदी काढायची नसते ना, जर एक दिवसाचं फंक्शन, जसं मेकअप एक दिवसाचं असतं तशी मेहंदी एक दिवसच राहत नाही हातावरती. मेहंदी ही पहिले 3 दिवस चांगली फ्रेश राहते आणि त्यानंतर ते हळूहळू डल व्हायला सुरुवात होते. पण कलर हा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही काय काढलं हे विजिबल असलं पाहिजे. ते इनविजिबल जर असेल थोडक्यात सांगायचं तर तुम्ही कितीही छान काम करा त्याला अर्थ नाही आहे. सो आपला पिकॉक्स रेडी झालेला आहे आणि पिकॉक्सच्या वरती मी सिम्पल डिसेंट फ्लोरल काढून तो तिथे स्टॉप केलेला आहे. लेफ्ट हँड साईडला आपण काही बॉर्डर लाईन्स काढणार आहोत, जेणेकरून आपण दाखवणार आहोत की ते पिलर्स आहेत किंवा ती बाल्कनी आहे. सो सुरुवातीला मी 4 लाईन्स स्कॅलप आणि ब्लॅक अँड व्हाईटची बॉर्डर लाईन ड्रॉ केलेली आहे. पुन्हा सेकंड तुम्हाला उरलेल्या पार्ट्समध्ये तुम्ही पिलर्स ड्रॉ करू शकता, जसे की आल्मंड किंवा ड्रॉप शेपमध्ये, किंवा अदरवाईज तुम्हाला हवी ती बॉर्डर लाईन तुम्ही इथे डिझाईन करू शकता. पण तुम्हाला डिझाईन करताना त्याला जो लुकआउट आला पाहिजे तो महलसारखा दिसायलाच हवा. नाहीतर तुम्ही म्हणाल की आम्ही इकडे वेगळंच काहीतरी काढतो, तर त्याला महलचा जो लेआउट आहे तो तिथे येणार नाही. आता मी हे बोल्ड केलेले आहेत सिम्पल. आता हा महल किती फिंगर्समध्ये असला पाहिजे, तर तुम्ही 4 फिंगर्समध्ये पण काढू शकता. आणि हा जो मी काढलेला आहे तो मी मॅक्झिमम 2.5 फिंगर्समध्ये मी काढलेला आहे, म्हणजे 2.5 बोटांमध्ये मी काढलेला आहे. हॉरिझॉन्टली मेजर करताना मी तुम्हाला सांगते. आणि जर तुम्ही म्हणाल की किती एरिया कवर झाला पाहिजे, तर आपला जो फ्रंट व्ह्यू आहे तो याच्यामध्ये कवर झालाच पाहिजे. बाजूच्या साईड तुम्हाला ओपन ठेवायच्या नाही आहेत. आता आपण काय काय बघितलं याच्यामध्ये, की प्राणी बघितले, महल ड्रॉ केला, त्यानंतर पिलर्समध्ये बॉर्डर लाईनचा यूज केला. डेकोरेशनसाठी म्हणजे ही डिझाईन मनमोहक करण्यासाठी आपण कोणत्या डिझाईन वापरणार आहोत, जसं की आपल्या व्हिडिओचंच टायटल आहे हा. तर मनमोहक करण्यासाठी तुम्ही पहिले तर तुम्हाला पिकॉक वापरायचाच आहे, तो तर तुमचा मेन सब्जेक्ट आहे. मनमोहक करण्यासाठी तुम्ही फ्लोरल्स डिझाईन्स वापरू शकता, जसं की वाईन्स वापरू शकता आणि लीफ वापरू शकता. आणि खूप सुंदर सुंदर अशा बॉर्डर लाईन्स तुम्ही इथे डिझाईन करू शकता. मेन 2 सब्जेक्ट म्हणजे महल आणि मोर, हे 2 सब्जेक्ट आपले मेन आहेत. आजूबाजूला तुम्ही त्याला क्रिएटिव्ह म्हणजेच मनमोहक आकर्षित करण्यासाठी तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पॉसिबल आहेत त्या कमीत कमी वेळात जास्तीत जास्त डिझाईन्स काढण्याचा तुमचा हा प्रयत्न असला पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला जर मिळाली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. काहीही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स सॉल्व करण्यात येतील. स्टे ट्यून. आज आहे क्लासचा दिवस होता 23वा, पण 40 दिवस हा क्लास कंटिन्यू करा. थँक्यू सो मच.